नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी। नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामधनं भरघोस असं यश प्राप्त झालं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने एक गोष्ट म्हणत होतो की यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र महाविकास आघाडी कितपत टिकेल याच्यावरती शंका उत्पन्न होत आहे। आणि त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये जे भरघोस यश प्राप्त झालं त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये घटक पक्षातील म्हणजेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक मोठ्या नेत्याला आमदारकीचे स्वप्न पडू लागलेले आहेत आणि आपणच आमदार होणार असा कुठेतरी एक ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो प्रत्येकामध्ये येऊ लागलेला आहे आणि याची अनेक उदाहरण आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत। खास करून कर्जत खालापूर मतदारसंघामधनं जर बोलायचं झालं तर कर्जत खालापूर मतदारसंघातनं सुद्धा महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांकडनं आमदारकीचे दावे केले जात आहेत। दावा करण्याचा अधिकार हा प्रत्येक घटक पक्षाला आहे, परंतु त्यासाठी काहीतरी मान मर्यादा असतात, युतीचा धर्म कुठेतरी पाळावा लागतो हे मात्र निश्चित असतं। राजकारणामध्ये हा जो राजकारणाचा थंब रूल आहे या थंब रूलला नेहमी राजकारणामध्ये फॉलो करावं लागतं। परंतु एक अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक घटक पक्षाचा मोठा नेता जो असतो तो पक्ष वाढीसाठी जे काम करत असतो किंवा पक्ष बांधणीसाठी जे काम करत असतो त्याच्यामध्ये एकच उद्दिष्ट असतं की येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकाला आपल्या पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि तो कुठेही उद्देश चुकीचा नसतो, कारण पक्ष बांधणीसाठी प्रत्येक मोठा नेता जो असतो तो अपाट पैसा खर्च करत असतो, अपाट वेळ घालवत असतो, अनेक श्रम घेत असतो। आज कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रामधनं शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या महासचिव जयबुनिशा शेख यांच्याकडनं असा खुलासा करण्यात आलेला आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश टोकरे हे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि उमेदवारीसाठी ते दावा देखील करत असल्याची माहिती आज जयबुनिशा शेख यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक पक्षामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग हे आता सुरू झालेलं आहे। जवळपास पक्षवाढीसाठी प्रत्येक जण काम करत आहे। महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये सुद्धा आज अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र महासचिव जयबुनिशा शेख यांच्या मार्फत मुस्कान सय्यद यांचा प्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला आहे आणि आज आम्ही जयबुनिशा शेख यांच्या निवासस्थानी मुस्कान सय्यद यांच्याशी काही संवाद साधलेला आहे। मुस्कान सय्यद यांना खास करून की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच का प्रवेश घेतला, कारण या आधी त्या कुठच्या पक्षात होत्या का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर पुढची कार्यप्रणाली काय राहील, खास करून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने हे सर्व प्रश्न आज आम्ही मुस्कान सय्यद यांना विचारलेले आहेत। आपण पाहूया जरा मुस्कान सय्यद त्याचबरोबर जयबुनिशा शेख आणि हमीद शेख यांच्याशी आम्ही साधलेला संवाद। मुस्कान सय्यद मॅडम, सगळ्यात पहिले तर रायगड टुडे न्यूज वरती आपलं खूप खूप स्वागत। आणि आज सगळ्यात पहिला प्रश्न जो मला आपल्याला विचारायचा आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश करण्यापूर्वी याआधी आपण कुठच्या राजकीय पक्षाशी निगडीत होतात का? नाही, यापूर्वी मी कुठल्याही राजकीय पक्षात किंवा कुठल्याही संघटनेत नव्हती। पहिल्यांदाच मी शरदजी पवार या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला आहे। इतरही पक्ष आहेत आणि मग तुम्हाला फक्त शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्येच यावं असं का वाटलं? या पक्षामध्ये येण्याचं माझं काही म्हणजे या पक्षामध्ये जयबुनिशा शेख ज्या मॅडम आहेत त्या आज इतक्या मोठ्या पदावरती आहेत, त्यामुळे मलाही या पक्षात यावं वाटलं आणि या पक्षातले जितके वरिष्ठ जे आहेत आमचे वरिष्ठ ते समजून घेणारे आहेत आणि महिलांना पुढं करणारा असा हा पक्ष आहे, त्यामुळे मी निर्णय घेतला की राष्ट्रवादी शरदजी पवार या गटामध्ये प्रवेश करावा। बरं, आता शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे, यानंतर आता लगेचच म्हणजे साधारणतः महिन्याभरामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका लागणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही असाल किंवा जयबुनिशा शेख असतील, आपण दोघीजणी आहात, तर काय विचार आहे मनामध्ये की कशा पद्धतीने आता वाटचाल करायची आहे येणाऱ्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने? त्या पक्षाला उमेदवारी भेटावी हेच आमचं मत असणार आहे आणि जयबुनिशा शेख
मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम चालूच आहे आणि वरिष्ठांशी आमचं बोलणं चालूच आहे की पक्षाला उमेदवारी भेटावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला कुठचं पद देण्यात आलेलं आहे? कर्जत खालापूर विधानसभा अल्पसंख्याक महिला अध्यक्ष हा पद मला देण्यात आला आहे. म्हणजे अल्पसंख्याकांचं कर्जत खालापूर मतदारसंघाचं अल्पसंख्याक महिला अध्यक्ष पद आपल्याला दिलेलं आहे. निश्चितपणानं खूप मोठं जबाबदारीचं पद आहे आणि महिला पद असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांशी आपल्याला संपर्कामध्ये राहावं लागणार आहे. त्या पद्धतीने आपले काय प्रयत्न सुरू आहेत आणि किती महिला आत्तापर्यंत आपण एकवटल्या केलेल्या आहेत? आता पक्षप्रवेश करूनही खूप कमी दिवस झाले आहेत आणि त्या कमी दिवसातही माझं काम चालूच आहे आणि महिला एकवटल्या म्हणजे महिलांच्या सपोर्टमुळेच या पदापर्यंत मी पोहोचली आहे. माझं काम बघून जयगुनिशा शेख यांनी मला या पदाची नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचाही सहयोग आहे आणि त्या जयगुनिशा शेख मॅडम यांनी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी वरिष्ठांचे आणि जयगुनिशा शेख मॅम यांची खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला या पदावरती नियुक्ती केल्याबद्दल. तर शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये आपण चांगल्या प्रकारे आता रुळलेला आहात आणि कर्जत खालापूर मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून पद देखील आपल्याला दिलेलं आहे आणि आता ज्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आहेत आणि आज आपण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे चढाओढीचं वातावरण पाहतात, जो एकमेकावरती चिखलफेक सुरू आहे, एकमेकाच्या विरोधामध्ये विधानं सुरू आहेत, परंतु महायुतीचं जे महाविकास आघाडीचं तिकीट जे आहे ते अद्यापही निश्चितपणानं कोणाला जाईल याबद्दल कुठचंही वक्तव्य केलं जात नाहीये वरिष्ठांकडनं. नितीन सावंत हे सुद्धा कन्फर्म आहेत असं सांगता येणार नाही, कारण त्या दिवशी बोलताना सचिनही सुद्धा म्हणालेले आहेत की अद्यापही आमच्याकडनं कुठचाही हिरवा कंदील दाखवला गेलेला नाहीये. ज्यांना प्रयत्न करायचे त्यांनी प्रयत्न करावे आणि तिकीट मागण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला आहे. तर शरद पवार गटाकडनं उमेदवारी मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत का? आता प्रयत्न सुरू आहेत आमचे, कारण आमच्या इच्छुक उमेदवार आमचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि आमचं तेच प्रयत्न असतील का जेणेकरून ते आमच्या पक्षाकडूनच एक आमदार व्हावा कर्जत खालापूर विधानसभेचा, असे आमचे प्रयत्न असतीलच. परंतु आम्ही जर वरिष्ठांनी महाविकास आघाडीचा जोही उमेदवार देते त्या उमेदवाराचं आम्ही मन धन तन लावूनही काम करणार आणि कर्जत खालापूर विधानसभेमध्ये हा महाआघाडीचाच उमेदवार असणार, एवढं तरी मी एक संपर्क प्रमुख या नात्याने सांगू शकतो. आपण म्हणालात की सुरेश टोकरे साहेब इच्छुक आहेत, उमेदवारी करतात, परंतु अद्याप तसं पाहायला गेलं तर सुरेश टोकरे यांच्याकडनं असं कुठचं विधान केलं गेलेलं नाहीये किंवा अद्यापही ते ज्या प्रकारे म्हणजे बाकीच्या उमेदवारांची जी धडपड सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत, त्या पद्धतीने सुरेश टोकरे कुठे काही प्रयत्न करताना आम्हाला तरी असं म्हणजे निदर्शनास आलेलं नाही. कुछ अंदर की बातें होती हैं, वो तो अंदर की बात है. वेळ आलो आम्ही सांगू, प्रयत्न चालूच आहेत, कारण जिथे प्रयत्न चालू आहेत जगुनीचाच एक ह्या बी प्रयत्नशील आहेत, त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत का दादांना तिकीट मिळावा. आता नवीन बोला तर दुसरं म्हणजे आता शिवसेनेमधून उद्धव साहेबांची शिवसेना आहे, याच्यामधून 2 उमेदवार इच्छुक आहेत, सुनील पाटील, नितीन सावंत. आता यांच्यात पहिले चढाओढी चालू आहे, आता त्यांचं पहिलं कन्फर्म काय होतं. आम्ही पण मागणी केलेलीच आहे वरिष्ठांच्याकडे, सुरेशदादा टोकरे यांना तिकीट मिळावं. मग सुरेशदादा टोकरे यांना तिकीट मिळावं अशी जी आपण मागणी केलेली आहे त्याच्यावरती वरिष्ठांकडनं काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत? वरिष्ठांकडनं सांगितलेलं आहे का आपल्याला म्हणजे आपल्या महाआघाडीचा धर्म पाळायचे आहे. आपण मिटिंगी चालू आहे, आपली चर्चा चालू आहे, परंतु जसं आमंत्रण कन्फर्म होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं हे आम्ही स्वतः एक इथे मीटिंग घेऊ आणि आम्ही सांगू, त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आता आमचे प्रयत्न चालूच आहेत, नियुक्त्या चालू आहेत, पक्षप्रवेश चालू आहे. आता आमच्या पक्षात म्हणजे जयसिंग म्हणून नेतृत्व ज्यांचं बोलल्या जातं ते मुस्कान सय्यद म्हणजे आलेले आहेत. आणि पहिले म्हणजे आम्ही प्रथमच
आपल्या म्हणजे मुस्कानच्याबद्दलच सांगायचं तर आमच्या पक्षाची एवढी मोठी जबाबदारी म्हणजे मुस्कान भाग्यवान आहे का मुस्कानला एवढे पहिल्याच टर्मला म्हणजे पहिल्याच वेळे नियुक्ती बद्दल खालापूर विधानसभा अध्यक्ष मोठी जबाबदारी आहे तर आणि ती सांभाळेल असा माझा विश्वास आहे. सध्याचं जे वातावरण एकंदरीत पाहायला जे मिळतंय मग ते महायुतीमधलं असेल किंवा महाविकास आघाडीमधलं असेल आणि हे खूप शंकास्पद असं वातावरण आहे. आणि जे पत्रकार आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की ही युती मग ती महायुतीची असेल किंवा महाविकास आघाडीची असेल ही फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंतच राहील आणि त्यानंतर मात्र ह्या ज्या युती केलेल्या आहेत त्या मग महाविकास आघाडीची असेल किंवा महायुतीची असेल हे टिकणार नाही आणि मुश्किल वाटते आणि आता सध्या जे वातावरण आहे ते तसंच काहीसं दिसतंय. आणि एकंदरीत असं वाटतंय की मैत्रीपूर्व लढत होईल. मग ते राष्ट्रवादी शरद पवारांचा गट असो किंवा शिवसेना असो किंवा अन्य जे काही आपल्या युतीतले पक्ष असतील म्हणजे जे वातावरण दिसतं की याच्यामध्ये कोणच माघार घेईल असं वाटत नाहीये आणि मैत्रीपूर्व लढत होण्याची शक्यता वाटते दाट. आपल्याला काय वाटतंय की मैत्रीपूर्व लढत होईल का खरोखर महाविकास आघाडीकडनं एकच उमेदवार दिला जाईल आणि ते बाकीच्यांना मान्य असेल? महायुतीचं तर आम्ही सांगू शकत नाही पण महाआघाडीकडून एकच उमेदवार दिला जाईल आणि एकदम म्हणजे एक मनाने जसं आता आपण गेल्या लोकसभेत काम केलं तसंच काम होईल आणि महाआघाडीचा आमदार कर्जत खालापूर विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला लागेल. तर मुस्कान मॅडम आपल्याला आता पदही मिळालेलं आहे आणि चांगलं पद मिळालेलं आहे. याच्या पुढे आता आपली कार्यप्रणाली कशी राहणार आहे, काय काय कामं करायची, काय काय कामं हाती घेतलेली आहेत आणि कसं त्याला निकालात लावणार? लवकरच मी महिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही महिलांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला आहे. प्रथमच आपल्या खोपोलीकरांच्या हातामध्ये इतकं मोठं पद आलेलं आहे. ते पहिल्यांदा जयबुनिशा शेख मॅडम यांच्याकडे महाराष्ट्र महासचिव म्हणून हा पद आला आहे. त्यामुळे मला महिलांच्या समस्या दुसरे कुठं न जाता त्यांच्याकडे मांडता येतील. महाराष्ट्रातून पहिलंच पद हे आपल्याकडे आहे. महाराष्ट्र महासचिव म्हणून जयबुनिशा शेख यांच्याकडे तो पद आहे. तर आपल्याला कुठे न जाता त्यांच्याकडे ह्या समस्या मांडता येतील. खोपोलीकरांच्या ज्या समस्या आहेत महिलांच्या त्या समस्या त्यांच्याकडे मांडता येतील हे माझ्यासाठी खूप सोयीकारक आहे आणि मी महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतच आहे आणि लवकरच मी एक निवेदन ही तहसीलदार साहेबांकडे देणार आहे. ते आपल्या महिलांच्या समस्येबद्दलच असणार आहे आणि मी माझं काम जयबुनिशा शेख यांच्या नेतृत्वाखाली चालू केलेलं आहे. आता विषय महिलांचा निघालाय म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारतो की सध्याचं जे वातावरण आहे अनेक घटना घडलेल्या आहेत. बदलापूरची घटना असेल, नवी मुंबईमधली घटना असेल, उरणमधली घटना असेल, महिलांवरती सातत्याने जे अत्याचाराचे प्रकार सुरू आहेत आणि आता महिला कुठेतरी सुरक्षित नाही आहे आणि त्यामुळे आत्ताचं जे स्थायी सरकार आहे याच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं झालेली आहेत, होतही आहेत. आपल्याकडनं काय प्रतिक्रिया राहील आणि या सरकारकडनं खरंच ही जबाबदारी पेलवली जाते का आणि खरंच या सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत का? आपल्याला काय वाटतं? या सरकारकडे आणि जे आत्ता जे प्रकरण चालू आहे महिलांबद्दल याच्याकडे माझं एकच मत असेल की आपल्या सरकारमध्ये आपल्या महिला सुरक्षित नाही आहेत. जे उरणमध्ये झालं, पनवेलमध्ये झालं, समरीन 4 मर्डर हे मावळमध्ये झालं, त्या प्रकरणानंतर तर महिला सुरक्षित नाहीतच आणि आत्ता रनिंगमध्ये डॉक्टर मोमिता यांचं झालं त्याच्यानुसार आपल्या महिला या सुरक्षित नाही आहे आणि सरकारकडे एकच विनंती असेल की जे काही तुम्ही 1500 3000 जे देत आहात ते नको आहेत आम्हाला, आमच्या महिला सुरक्षित करा एवढं मी सांगेन. सरकारकडे माझी विनंती असेल की तुम्ही महिला सुरक्षित करा, तुमचे 1500 आणि 3000 आम्हाला नको आहे. राष्ट्रवादी शरदजी पवार गट ह्या गटातून मी कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्ष म्हणून मी विनंती करते सरकारकडे की महिलांना सुरक्षित करा.